तर मित्रांनो, एआयचा वापर सध्या फक्त कोडिंग आणि इमेज जनरेशनसाठीच होत नाहीये, तर युद्ध जिंकण्यासाठी देखील होतोय. याचा प्रचिती आता तुम्हाला आलीच असेल. जसं की बघा ना, जानेवारी महिन्यामध्ये व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांना कॅप्चर करण्यात आलं. अमेरिकेने यांना कॅप्चर करण्यामागे त्यांच्या फक्त युद्ध सेनेचा किंवा आपण आर्म फोर्स यांचाच हात नव्हता, तर त्याच्या मागे क्लॉड देखील होतं. आता क्लॉड कोणतं? तर क्लॉड हे अँथ्रोपिकचं एक प्रोजेक्ट आहे. त्याचा वापर देखील इथे करण्यात आला होता. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की क्लॉडचा वापर याच्यामध्ये कशा पद्धतीने करण्यात आला? तर जो काही डेटा, त्यांच्या गोष्टी ट्रॅक करण्यासाठीचा सगळ्या काही गोष्टींच्या वापरासाठी त्यांनी सराईतपणे क्लॉडचा वापर केला, म्हणजेच एआयचा वापर केला गेला. म्हणजेच आता मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. यापुढचे युद्ध कदाचित जमिनीवर लढण्यापेक्षा सर्व्हर रूमवरनं लढले जाऊ शकतात. सो आपल्या देशाला देखील एआयच्या गोष्टी ॲडॉप्ट करण्याची वेळ आलेली आहे. थँक्यू.